त्याच्या नाराजीने. तर यामध्ये काय झालेलं होतं की हा जो अपिलंट आता कोर्टात आलेला आहे याच्या वडिलांनी त्यावेळेस शासनाने दिलेला मोबदला हा अपुरा आहे व क्षुल्लक आहे, आम्हाला मार्केट प्राइस प्रमाणे आमच्या शेताचं मूल्यांकन करून त्याप्रमाणे आम्हाला आमच्या शेताची नुकसान भरपाई मिळावी व मोबदला मिळावा म्हणून कोर्टात रेफरन्स दाखल केलेला होता. परंतु सदर रेफरन्स दाखल असल्याचे त्याच्या मुलाच्या माहितीत नव्हते. कालांतरे या पिटिशनरच्या म्हणजे या उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अर्जदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर मृत्यू झाल्यानंतर देखील त्याला आपल्या वडिलांनी अशा प्रकारची काही पिटिशन दाखल केलेली आहे का याबद्दल ज्ञान नव्हतं. जेव्हा त्याला या पिटिशन बाबत इतर शेजारच्या लोकांकडून तसे इतर गावातील लोकांकडून व शेत शेजाऱ्यांकडून ज्यावेळेस याबाबतची माहिती कळाली की तुमचं सुद्धा एक पिटिशन दाखल आहे कोर्टात की वाढीव मोबदला मिळावा म्हणून, त्याबाबत त्या पिटिशनरने ज्यावेळेस त्यांच्या वकिलांकडे चौकशी केली त्यावेळेस माहिती अशी पडली की त्यांच्या वडिलांनी हे पिटिशन दाखल केलं होतं आणि ते पिटिशन हे रेफरन्स कोर्टाने डिसमिस केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. कुठल्या ग्राउंडवरती रद्द केलेलं आहे की नॉन प्रॉसिक्युशनच्या ग्राउंडवरती रद्द केलेलं आहे. म्हणजे या केसमध्ये त्याचे वडील हे कोर्टात पुरावा देऊ शकले नव्हते, त्यांचा एव्हिडन्स हा लीड करू शकले नव्हते आणि याच कारणास्तव नॉन प्रॉसिक्युशनच्या ग्राउंडवरती माननीय रेफरन्स कोर्टाने सदरचा रेफरन्स हा डिसमिस केला होता ऑन द ग्राउंड ऑफ नॉन प्रॉसिक्युशन.